स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण प्रवास करत आहोत हरिश्चंद्रगडसाठी आणि आपल्यासोबत आपले मित्र आहे अभिषेक बाने। आणि आपण दादरवरनं आपली बस सुटली 11 वाजता आणि आता वाजले आहेत 11:15 आणि आपण आता दादरच्या पुढेच आहोत। तर आज ट्रॅफिक तर भरपूर आहे, आपल्याला सकाळी पोचायला 3 ते 4 वाजतील। नमस्कार मित्रांनो, आता वाजले तर रात्रीचे 2:30 आणि आपण पोचलो आहोत माळशेज घाटाच्या इथे। आता इथून माळशेज घाट स्टार्ट होईल आणि आपल्याला इथून कमीत कमी आता 45 मिनिटं लागतील गडाच्या इथे पोचण्यासाठी। आणि आपण सकाळी 4 वाजता पोचलो खिरेश्वर गावात आणि तिथून आपण हरिश्चंद्रगड ट्रॅकिंगला सुरुवात केली आणि आपण तोलारखिंडी मार्गे हरिश्चंद्रगडवर जाण्याचं ठरवलं। आणि हे पहा मित्रांनो, तुम्हाला जर क्लिअर थोडंफार दिसत असेल तर ह्या जे चमकत आहेत त्या काजवा आहेत। नाईट ट्रॅक चालू आहे आपला। पूर्ण जंगलामध्ये काजवा आहेत सर्वीकडे। या सीझनला जंगलामध्ये काजवा मोठ्या प्रमाणात दिसतात, कारण त्यांचा प्रजननचा सीझन असतो। काजवांचाही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या मोबाईलमध्ये काय ते क्लिअर दिसत नाही। पण अंधार असल्यामुळे आपण फक्त टॉर्चच्या मदतीनेच वाट शोधत चाललो आहोत। पूर्ण एरिया जरा फॉरेस्ट एरियाज आहे, जंगल एरिया। आणि आपले मित्र बाने, आपण पण यांच्याच भरोशा चाललो आहे। ह्याच्या हातात टॉर्च आणि आपण ह्याच्या मागोमागे। अंधारात फारसे काही दिसत नाही, फक्त टॉर्चच्या उजेडाने जेवढं दिसतंय तेवढंच। मस्त गार हवा सुटली रे बाने ना। हे पहा, आपण चाललो आहोत गिरीधारा ट्रॅकिंग ग्रुप सोबत। आपल्या ग्रुपमध्ये 18 मेंबर आहेत। मित्रांनो, तुम्हीही हरिश्चंद्रगडच्या ट्रॅकिंगसाठी येत असाल तर टॉर्च नक्की कॅरी करा। आणि ज्याला रस्ता माहीत असेल त्यांच्यासोबतच या, गाईड असेल तर अत्युत्तम, कारण इकडे वाट चुकण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात आहेत। इकडे अशा प्रकारच्या खुणा देखील केल्या आहेत रस्ता समजण्यासाठी, त्याची तुम्ही मदत घेऊ शकता। कुठेतरी दिसत पण नाही, गरमी एवढी होते ना भरपूर, त्यामुळे गरमी जास्त आहे, शिवाय गरमी भरपूर आहे। आपण आता
आपल्याला कमीत कमी चालत झाले 45 मिनिटं. एक घेतोय ब्रेक. तर आता आपण पोचलो आहोत तोलारखिंडीत. आणि तोलारखिंडी जेव्हा स्टार्ट होते तिथे एक तपासणी नाका आहे. तिथे आपली एक ID प्रूफ दाखवून आपल्याला तिथे तिकीट काढावी लागते. तर तिथे तिकीट आहे पर पर्सन 30 रुपये. त्यांचं चालू झालेत पायऱ्या वाट. थंड हवा सुटले. आता आपण कुठे किल्ल्याच्या पठारावरती. या पायऱ्या चढल्यावरती किल्ल्याच्या पठारावरती. किल्ला तिथे त्या साईड तिथे एंड आहे ना त्याच्या खाली तिथे एक वाईट येलो लाईट दिसते ना ती मे बी मंदिराची बरोबर आहे. आहे इथे राईट साईडमध्ये आहे ना समोर डोंगर त्याच्या इथे एक भैरवगड आहे आणि एक पूर्ण त्या धुक्यात पाठी एक भैरवगड आहे. तो शिरपुंजवाला आणि हा कोथळेवाला. कमीत कमी या गडावर यायला 17 वाटा आहेत ना. तर वाजलेत 5 आणि आपल्याला लागले पायरी वाट. आणि मगाशी ते सांगितलं त्या दादाने सांगितल्याप्रमाणे या गडावर जाण्यासाठी एकूण 17 वाटा आहेत. ते पावसामध्ये हरवलेले ते कोणती वाट. ते नाही पावसामध्ये मध्ये हरवले होते. हां 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 कोणते ह्याच वाटेने लेफ्ट साईडला फिरायचं किल्ल्यासाठी. हां ते सरळ गेले म्हणजे ही वाट चढून आपल्याला लेफ्ट साईड जायचंय पण ते लोक समोर समोर गेले. भाने कसं नाही लोक इथून थोडी नाही येणार. इकडून ये इकडून. इथून आलो आपण. चल चल. खतरनाक रस्ता एकदम. 80 डिग्री आहे पूर्ण. 80-90 डिग्री. सांभाळून चढ सांभाळून पाय टाक. पाय घसरला डायरेक्ट खाली. आपण आता पोचलो पठारावरती. ट्रॅकला सुरुवात केली होती 4 वाजता. आता वाजले 5:30. सापात एवढा पॉइझन असतो ना की खाली गडावर जायपर्यंत जाईल माणूस. याचा ऑप्शन नाही. हा याचा सोल्युशन नाही. बोनसच आहे ना. हा बोनस. एकदम मनमोहक दृश्य आहे इकडे. आणि हा खूप सारा फॉग आपण बघतोय. खूप भारी वाटतंय. आता मित्रांनो आपण चाललो पठारावरून आपल्याला जायचं आहे बाले किल्ल्याकडे. तर आपण आपला पायी प्रवास चालूच ठेवूया. आपण सकाळी 4 वाजता सुरुवात केली होती वरती ट्रॅकिंगसाठी. आणि आता वेळ झाले. आता वाजले आहेत 6. आणि आपण ज्या कारणासाठी सकाळी 4 वाजता ट्रॅकिंग केली ते आपलं कारण म्हणजे हे
हा सुंदर असा दृश्य. मित्रांनो, तुम्ही जर या गडावरती नवीन असाल, तुम्हाला जर वाट चुकत असं वाटत असेल तर इकडे योग्य ठिकाणी जाण्यासाठी पाट्याही दाखवल्या आहेत. जसं हे इथे लिहिलं आहे हरिश्चंद्र मंदिर, तर इकडे जायचं आहे. बघा मित्रांनो, हे जे अशी हे दगडाची ही जी रचना केली आहे, ही रचना केवळ कुणीही वाट चुकत असेल तर त्यासाठी करतात, जेणेकरून या अशा कधी कधी जास्त प्रमाणात धुका असतो, त्यामुळे वाट हरवण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे ही अशी दगडाची रचना करण्यात येते, जेणेकरून समजतो की आपण ह्या वाटेवरून गेलो आहोत. चला आपण आपला प्रवास चालू करूया वापस पुढे बाळे किल्ल्याकडे. बघा, हे असे तुम्हाला दगडी रचण्याचे असे हे पुन्हा जर ज्या ठिकाणी दिसत असेल त्या ठिकाणी तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता, म्हणजे तुम्ही योग्य वाटावर चालत आहात. तुम्ही कधी वाट चुकत असाल, तुम्हाला असं वाटतंय की वाट सापडत नाही, तरी अशा प्रकारची युक्ती तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, ही बघा, ही आपल्याला भेटली पाण्याची पहिली टाकी. ही पहिली टाकी, तिथे पुढे दुसरी टाकी अजून एक आहे. अजून तरी आपल्याला इथे 2च टाक्या पाण्याच्या पाहायला भेटल्या. वरतीला ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे. तर आपण आता पोहोचलो तटबंदीवरती. हा आहे बाले किल्ला, पूर्ण गडाचा हा बाले किल्ला आहे. तर इकडून मस्त फॉग दिसतो आपल्याला. तर हा फॉग तुम्ही बघू शकता इकडे. मित्रांनो, वातावरण खूप छान आहे इकडचं, तुम्ही जरूर भेट द्या हरिश्चंद्रगडला, कारण इकडचं जो दृश्य आहे तो खूप दुर्मिळ दृश्य आहे. तुम्ही पाहतच असाल मागे आपल्या किती धुकं आहे. एवढं धुकं आहे की इकडे समोर सर्व डोंगर रंग आहे, त्याही दिसत नाही आहे. हा समोरच सनराईज होता, हा समोर इकडूनच होतं. धुक्याच्या मागेच सनराईज झाला आहे, पण ते एवढं धुकं आहे की तो सूर्य पण दिसत नाही आहे. धुक्यामुळे पूर्ण सूर्य आता झाकून गेलेला आहे. आणि या एवढ्या धुक्यामुळे ना, ज्याच्यासाठी आपण आलो होतो ना, या ज्या गोष्टीसाठी आलो होतो, म्हणजे जे ढगांचं वगैरे ते बघण्यासाठी आलो होतो ना, या धुक्यांमुळे थोडं कमी आहे. पण जर काही धुकं गेलं ना, तर मग एक आता अजून सुंदर आपल्याला दृश्य बघायला भेटेल. तर फक्त आपण आता वाट बघतोय की हे धुकं जाण्याची. आता आपल्याला जायचं आहे कोकणकड्याकडे. तर मित्रांनो, आपण कसं आता अर्धवटीवात उतरलो आहोत. ही बघा, खूप कठीण अशी वाट आहे, कारण खाली डायरेक्ट दरी आहे, त्यामुळे उतरताना खूप सावकाश. दिसत पण नाही काय. मेन म्हणजे लफडा हे आहे की या धुक्यामध्ये काय दिसत नाही आहे. थोडं चाललंय बघ. हा हा हा, हे बघा, हे चालले ढग, काय नजारा आहे. वाव, मस्त. हे पहा, म्हणजे आपण आहोत ढगांमध्ये. हे बघा मित्रांनो, आपण आता ही वाट उतरतोय. ही वाट उतरताना अशी तुम्हाला सोपी दिसते, पण हाय पूर्ण स्लिपी, साईडला काही सपोर्ट नाही, काही नाही, आणि धुक्यामुळे काय स्पष्ट दिसतही नाही आहे. त्यामुळे पाय घसरला डायरेक्ट खाली. त्यामुळे आता उतरताना मी व्हिडिओ पॉज करतो, नाहीतर माझ्या आयुष्याला पॉज लागेल. तर आपण चाललो मंदिराकडे.
मंदिरात इथून अजून 1.5 किलोमीटर आहे. तुम्हाला तुमचा गेरीताला ग्रुप चालू करून किती वर्ष झाली? मी होतो 2019 मध्ये जॉईन केलेला. हां 2020. हां, त्याच्या आधीपासून पण चालू आहे. म्हणजे कुणाल आणि संगमेश करून ते फाउंडर आहे. ते आधीपासून चालू आहे. मी जॉईन केला त्यांना 2020 मध्ये. तर आपल्याला जायचं आहे तिकडे समोर, तिकडे मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण पोचलो मंदिराच्या इथे. तर मित्रांनो, ही वाट चालले कोकण कड्याकडे. ही बघा मित्रांनो, ढग, फक्त ढग बघण्यासाठीची गर्दी कोकण कड्यावरती. आपण पोचलो कोकण कड्यावरती. कोकणकडा पाहून झाल्यानंतर मित्रांनो, आपण पाहिला गुफा, लेणी आणि तसेच मंदिराच्या आसपासचा परिसर आणि मंदिराच्या आतील नमस्कार मित्रांनो, आपला पूर्ण गड फिरून झाला आहे आणि आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला रवाना झालो आहोत. आपण चाललो आता जुन्नर दरवाजाकडे. मित्रांनो, गडावर येता हे असे घाण कृत्य करू नका. येता तर येता प्लस असे घाण कृत्य करून जाता तुम्ही. पियाला खूप जागा आहेत गडांचे. बारमध्ये जा, घरी पिया, घरी पिया, पण अशी घाण कृत्य गडावर करू नका. रिक्वेस्ट आहे. मित्रांनो, आपला परतीचा प्रवास
जी उतरण्याची वाट होती ती खूप खतरनाक होती एकदम. आपले उतरताना फुल ॲडव्हेंचर झालं. इथे काय शिकाम आहे. हे या कसल्या मूर्ती आहे, नक्षी कसले आहेत? ते शिवलिंग आहे. शिवलिंग तरी पूजा करता असे दोन खाली हे करलं. आणि ती बेसिकली ना म्हणजे जे वरती हे आहे ना आपलं हे वाला. मंदिर आहे ना वरती, हा हा असंच होतं दिसलं. हा 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 बरोबर. ते कळस आहे, खाली ते शिवलिंग आहे, त्याचं ते लावतात. हे शिवलिंग आहे. इंडिकेशन ते शिवलिंग आहे आणि वरती ते कळस आहे त्याचा दिसलं. ओके. शिवलिंग कभी नहीं जा पाएगा, वो बहुत रिस्की है। नहीं 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 उधर से वो आगे और क्या हुआ? देख ना पैर। हाँ उधर पैर रखना. नहीं जा पाएंगे, बहुत रिस्की। मैं बोलता ना उधर पैर रखना. ये पैर रख यहाँ पे। देखा ना. वाह, अरे बैठ जा बैठ जा. हाँ बराबर है बराबर है. वो पैर नीचे रख. हाँ हाँ आगे नहीं स्लिप होगी. बैठ के डायरेक्ट. अर्धा रस्ता झाला ना माने, अर्धा रस्ता झाला ना दादा. हा त्या झाडापर्यंत करायचं आणि तुम्ही तिकडून असं ट्रॅव्हल. हा म्हणजे आपला हा अर्धा रस्ता तरी झाला. अरे हाच आहे, एवढाच आहे, हाच रूट आहे. इथून असा पुन्हा खाली. असं ॲडव्हेंचर ट्रॅकिंग असेल तर डायरेक्ट समोरून फोन केल्यास आम्ही डायरेक्ट बुक करू. असतात पण ते कसे आता कसं काय केलं आम्ही आधीच डिसाईड केलेलं. चढताना बघणार की लोक जर चालणारी असली तरच करणार, आता मग गपचूप तिकडून देणार. ते कसं म्हणजे डायरेक्ट टाकून कोणालाही आणू शकत नाही ना, माहिती हा ते तर आहे. जर माहिती आहे की सगळे चालणार आहे ना तर आरामात येतो. हे काय तारामात तिकडे चढवतो, काय टेन्शन आहे. फक्त चालणारी हवी लोक. मस्त अशी वाट, फुल ॲडव्हेंचर. अरे पाणी टाकी आहे इकडे, इथे पाण्याची टाकी आहे. पाणी झरा पण आहे त्याला अजूनपर्यंत चालू आहे. हा ते वरनं उपिल सुटले. हा वरती आहे काय? ती बुजलेली आहे बट. हा ती बुजले, झाडाच्या वरती आहे ती ना. ही पण बुजली आहे, दोन्ही पण म्हणजे पाणी नाही. त्या टायमाला एवढ्या सर्व व्यवस्था करून ठेवल्या होत्या. प्लॅन बघ ना, तो झरा तेव्हा काढचा अजूनपर्यंत चालतो. चालू आहे मग हा झरा चालू आहे तो ना पाण्याचा. तू याआधी इथे ट्रेक कधी केला होता म्हणजे हा रस्ता? खूप वेळ हा 4-5 वेळा झाले. 4-5 वेळा तरी झाले. 4-5 वेळा. जेव्हापासून ना तिथे ती एंट्री फी लावली आहे ना तेव्हापासून मी नेहमी आग. बरं आहे. ना हम लोग तो नहीं जाना। फोटो निकालने झाले. हा हा मित्रांनो, कसं वाटलं मित्रांनो आजचा आपला ॲडव्हेंचर? हा दादा बोल ना. तू प्रॉपरली बघशील ना तर तुला इथे पायऱ्या दिसतात का? 1 2 3. हा पायऱ्या आहेत बरोबर. हा असा इथून जायला हे हा बघ इथून जायचं. हा तिथे वर पण तुटला आणि झिजून गेला. तिथे पायऱ्या आहेत त्या. हा पूर्ण असा पायऱ्या, हे पायऱ्या होत्या. हे बघ हाच मारले ना. हा 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 पाण्याची टाकी तिथे अजून असणार. हा माहिती पण नाही.
खालचा पट्टा है ना, आदरे का पार्ट छोड़ के, आदरे में नहीं आते वो, बट वो एरिया में रहते हैं। म्हणजे इकडे खाली असत लेपर्ड. हे काय इकडे समोर गुफा पण तर आहेत, त्यांना बसायला पण चांगली जागा आहे. इकडे समोर गुफा आहे त्याच्यामध्ये. तो समोर तो डोंगर कोणता बोललात? नाणेघाट आहे तो. नाणेघाट काहीतरी बोललात ना तुम्ही मगाशी. नाणेघाट नाही कुठे, हा जो इथला असा पीक कुठला? हा ह्याच्या पुढचा, हा समोरचाच. हाच ना, हा तोच तो रोहिदास पीक आहे. रोहिदास पीक. त्याच्यावरती एक शिवलिंग आहे. ह्या त्या समोरचा रोहिदास पीक. आणि हा समोरचा आहे तो. त्या रोहिदासच्या खालती तिथे ना बिबट्या असतो. तिकडे बिबट्या असतात. म्हणजे गॅरंटेड खूप वेळा पडलेला असतो तिकडे. तिकडे बिबट्या, त्या डोंगरावर बिबट्या असतात. त्या डोंगराच्या तिथे खाली. आणि तिथे ती माकडनाळ चढून येते त्याच्या खाली. माकडनाळ? हा, माकडनाळ ट्रॅव्हल्स मारून कोकणकड्याच्या बाजून चढते ना, हा. लेफ्ट साईडने ती माकडनाळ तिथे चढते. आणि राईट साईडला नळीची वाट तिकडे चढते त्या साईडला. ती माकडनाळ चढून नंतर हा ट्रॅव्हल्स मारायचा, नंतर मग हा जुन्नर दादा वरती चढायला लागतो. हा कोणता? हा समोरचा आहे तो. तो रोहिदास. नाही हा समोरचा. हा बालेकिल्ला आपण सकाळी गेलेलो. हा तोच आहे. हे नीड ना. नीड जे नॅचरली तयार होतं. ते मग असे कालू वॉटरफॉल कुठे आहे बोललात तुम्ही? कालू वॉटरफॉल दाखवणं जरा मुश्किल आहे. हा जो पठार आहे ना, हा हिरवा पठार आहे खालचा. हा पठार असा, तर हा आदराईचा पठार आहे. पुढे तिथे कालू वॉटरफॉल. ओके. हिरेश्वर पाटून आहे, तिथे मंदिर लागतं. तिथून असं पाठून हा डोंगर आहे ना, डोंगराच्या पाठून ह्याच लेवलवरती चालत यायचं. वर चढायचं नाही, काय नाही, पाठून चालत यायचं. ह्या आदराईचा आहे. त्या आदराईच्या तिथे खाली तो कालू वॉटरफॉल उतरतो असा खाली वरून वाला. तिकडून उगम होतो त्याचा. हा, वरून खाली व्ह्यू आहे तो वाला. खालचा वाला व्ह्यू वेगळा, तो त्या घरांच्या तिथून आहे. भारी आहे. ही अशी माहिती असणं गरजेचं आहे, तर आता फिरायला मजा येते सह्याद्रीत. ही माहिती सर्व तुम्हाला म्हणजे काय पुस्तक वगैरे की मेजॉरिटी तर माहिती फिरून माहिती आहे. ही अशी पूर्ण खतरनाकच वाट आहे. त्यामुळे तुम्ही असं ट्रॅक करता तर मेन म्हणजे जे शूजची ग्रीप आहे ती चांगली असेल असे शूज घ्या. आणि आम्हाला इकडे खाली जी घर आहेत तिकडे जायचं आहे गावी. या गावामध्ये गाडी पार्क आहे. तिकडे आता कमीत कमी जायला आम्हाला अर्धा तास तरी लागेलच. चला. हा समोरचा डॅम आहे ना मोठा एकदम आहे. मग हा डोंगर कुठला बोललात? सिंधूला समोर 3. हा 3 तो कुठला आहे तो? सिंधूला डोंगर नाही, तो किल्ला आहे सिंधूला. सिंधूला. ह्या अशा वाटा पण भारी वाटतात, सावली भेटते. असे जंगलच्या वाटा आला की बरं वाटते, थोडं सावली भेटते. तर आपण सकाळी 4 पासून चालतोय, ते अजून चालतोच आहे. किती वाजले आता? 2:30 वाजले. किती? 11. हो 11 तास चालतोच आहे आपण. तसेच आपण जंगलातून काही करवंद तोडून खाल्ली. मित्रांनो, आपण त्या हरिश्चंद्रगडवरून ह्या डोंगरामध्ये आलो. ह्या डोंगरामधून इकडच्या डोंगरातून तिथून इकडून खाली गावी आलोय. गावात
शेवटचा ट्रॅक आपला गावापर्यंत येऊन पोचलाय. वाजले आहेत 3. आपण हरिश्चंद्रगडची ट्रेकिंग कंप्लीट करून पुन्हा आपण मुंबईला जाण्यासाठी रवाना झालो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.